शेतकरी मित्रांनो, पटेल ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलला आपला सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत। आपली जी श्रृंखला चालू आहे केडी बोलायला लागली, बोलती केडी भाग 4 मध्ये आपण पाहणार आहोत मॅग्नेशियम दुय्यम अन्न घटक। प्रथम अन्नद्रव्य आपण पाहिला सुरुवातीला, नत्र, स्फुरद आणि पलाश, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश याबद्दल आपण पाहिलं की यांची कमतरता केडी पिकामध्ये झाली तर केडी आपल्याला कसं सांगते। आता जे 3 अन्न घटक आहे जे दुसरे आहे ज्याला आपण दुय्यम सेकंडरी न्यूट्रन म्हणतो ते आहे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर। तर आज आपण जाणून घेऊ मॅग्नेशियम हा जो अन्नद्रव्य आहे खूप गरजेचा अन्नद्रव्य आहे। आता याची जर कमतरता आपल्या पिकामध्ये झाली तर केडी कसं सांगते। तर सुरुवातीला तुम्हाला हा पान दिसत असेल, या पानांमध्ये जे शिरा असतात हे शिरा आपल्याला दिसत असतील। त्या शिरांच्या मध्ये जर तुम्हाला पिवळापण येताना दिसत असेल आणि टिपपर्यंत म्हणजे वरच्या लेवल पासून असं आपल्याला पिवळापण जर दिसत असेल तर समजून जा त्या ठिकाणी मॅग्नेशियमची कमतरता आहे। किंवा काही ठिकाणी तुम्हाला मधला भाग पिवळा दिसेल, इथला भाग हिरवा आणि इथला पण हिरवा दिसेल, पण फक्त मधला भाग पिवळा जर दिसत असेल तर समजून जा ही मॅग्नेशियमची कमतरता तुमच्या केळीच्या बागेत आलेली आहे। ही जी कमतरता असते हे जास्त करून जुन्या भागात येते। म्हणजे सुरुवातीला जर आपण मॅग्नेशियम फर्टिलायझर केळीमध्ये दिला नसेल तर अशा बागेमध्ये मॅग्नेशियमची तुम्हाला कमतरता नक्कीच दिसेल। मधला भाग पिवळा पडतो, इंटरव्हिनल म्हणजे शिरांमधला जो भाग आहे तो सुद्धा पिवळा पडायला दिसतो। सोबत तुमचा जो बुंदा आहे हे बुंद्याला लागून जे पानं असतात ते बुंद्याला सोडून देतात, खोडापासून पानं सुटणे ही सुद्धा एक मॅग्नेशियमची कमतरता आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की फॉस्फरसमुळे सुद्धा हे जे झाड आहे म्हणजे 2 ते 3 ॲस्पेक्ट असतात त्याच्या मागे, की फॉस्फरस कमी पडला तरी बुंद्याला पानं सोडतात। दुसरा की जर तुमचा मॅग्नेशियम कमी पडला तरी पानं बुंद्यापासून सुटून जातात। आणि तिसरा असतोय की बुंदा ज्यावेळेस साईज घेतो त्यावेळेस सुद्धा तुमचे पानं सुटून जातात। पण मॅग्नेशियमची कमतरता कशी ओळखायची, तर पानं पण तुम्हाला जे सुटलेले ते पण दिसत असतील आणि सोबत तुम्हाला या शिरांमध्ये पिवळा रंग किंवा मधला भाग पिवळा पडलेला दिसत असेल तर समजून घ्या की तुमची केळी बोलायला लागली की मॅग्नेशियम कमी पडलेला आहे। आता याचा जो आता पिवळा पडला तर बरेचसे शेतकरी म्हणत असाल की बाबा पिवळा तर पडत असतो त्याच्याने काय होईल, पण याचा जो मुख्य हे आहे की दुष्परिणाम काय होतो की ज्यावेळेस आपले केळफूल बाहेर येतो आणि केळीचा जो वादा आहे तो शॉर्ट राहून जातो। आणि तुम्ही कधी असं हे पण पाहिलं असेल की केळीचे जे फिंगर्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असा पिवळा रंग दिसतो म्हणजे गुदा होऊन जातो पिवळा, तर ती सुद्धा मॅग्नेशियमची कमतरतामुळे होतो। तर सुरुवातीपासून मॅग्नेशियम फर्टिलायझर आपल्याला केळी पिकाला चालवणं हाच त्याचा योग्य उपाय आहे। मॅग्नेशियम कसा द्यायचा, काय द्यायचा या विषयावर माझा एक संपूर्ण व्हिडिओ येणार आहे ज्याच्यात पूर्ण केळीला लागणारे नत्र, स्फुरद, पलाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि मायक्रोन्यूट्रंट, प्रथम अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि मायक्रोन्यूट्रंट हे कसं कोणत्या वेळेत द्यायचे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगेल। धन्यवाद।